जर त्यांनी मला त्रास देण्याचा प्रयत्न केला 100% त्याच्या छातडावर बसण्याची क्षमता आहे माझ्या। लेडीज आहे नको, आम्हाला लेडीज ड्रायव्हर नको। सगळे दारं बंद झाल्यानंतर पण देव एक काहीतरी क्लू देतो आणि मी तर तिथं हारले होते। स्टार्टिंगला भीती वाटलेली, पहिलीच बुकिंग मला आजही आठवतं, मी मुलुंड कॉलनीतून घेतलेली की आधी त्यांना विरोध होतो की तुम्ही ह्या क्षेत्रात का, तुम्हाला काय गरज पडली, घरात भांडे कमी आहे का घासायला वगैरे। मग त्यांचे ते असे प्रश्न ऐकून असं वाटायचं की आपण काही चुकीचं तर नाही करत आहे ना। बायकांनी कुठं स्टँड घेण्याचा प्रयत्न केला की आधी त्यांना विरोध होतो। 2 टाइम खायला भेटलं बस झालं, स्त्रीला अजून हवंच काय, एवढीच मेंटॅलिटी ग्रामीण भागातल्या लोकांची असायची। रिस्क हे तर सगळं आहे आयुष्यात, कुठे ना कुठे रिस्क घेतलीच पाहिजे। नमस्कार मंडळी, मी चैताली तुमचं पुन्हा एकदा ओनली मानिनीमध्ये खूप मनापासून स्वागत करते। नवरात्रीचा उत्साह सर्वत्र दिसतोय। नवरात्रीच्या या शुभ मुहूर्तावरती ओनली मानिनीच्या या विशेष कार्यक्रमात आज आपल्या सोबत आहेत विद्या शेळके। गेली कित्येक वर्ष त्या टॅक्सी ड्रायव्हर म्हणून काम करतायत। पुरुषांची मक्तेदारी असणाऱ्या अशा या व्यवसायात त्यांनी स्वतःचं अस्तित्व कसं निर्माण केलं, त्यांना कोणकोणत्या अडचणींना सामोरं जावं लागलं, याशिवाय कोरोना काळात त्यांनी असं कोणतं कार्य केलं ज्याची दखल सर्वांनीच घेतली, जाणून घेऊयात त्यांचा एकंदरच प्रवास त्यांच्याकडून। नमस्कार विद्या मॅडम, मानिनीच्या या विशेष कार्यक्रमात तुमचं स्वागत आहे। मी प्रेक्षकांना तुमची थोडक्यात ओळख करून दिलीच आहे, पण मला असं वाटतं की आपल्या मानिनीला आणि प्रेक्षकांना तुम्हीच तुमच्याबद्दल सांगितलं तर बरं होईल। नमस्कार, मी विद्या शेळके। मी मूळची छत्रपती संभाजीनगर मध्ये वैजापूर तालुक्यात माझं छोटंसं गाव आहे उंदरवाडी म्हणून, आणि माहेर सासर तिकडचंच आहे, बिरुळा म्हणून सासर आहे। आणि मुंबईमध्ये खूप वर्षांपासून मिस्टर व्यवसाय करत होते, त्याच्यामुळं मग लग्नानंतर आमचं राहणं वगैरे सगळं मुंबईमध्येच, मुंबईत मुलुंडमध्ये मी राहते, मुलुंड कॉलनीला। मिस्टर माझे ड्रायव्हर आहेत, ते नाशिक मुंबई अपडाऊन करतात, भाजीची गाडी ट्रक चालवतात ते। आणि एक मुलगा आहे 15 वर्षाचा, 13 वर्षाची मुलगी आहे, मुलगा आदी अनिल शेळके, मुलगी आरोही अनिल शेळके। आणि असं माझं एक छोटंसं कुटुंब आहे। एक मुलुंडमध्ये आमचा सगळ्यांचाच एक लहानसं परिवार आहे माझा। तुम्ही आता म्हणालात की गृहिणी म्हणून, आधी तुम्ही गृहिणी होतात, त्याच्यानंतर रिक्षा चालक म्हणून सुरुवात केली आणि आता कॅब चालवता, तर कसं कॅबकडे कसं, या व्यवसायाकडे कसं वळालं? माझं असं होतं की एक फक्त लाईटली मिस्टरांनी सांगितलेलं की बायका परमिट काढतात, ते ऑटो परमिट खूप इझिली मिळते म्हणे, तर तू घे म्हणून। तर त्यावेळेस असं होतं की फक्त परमिट काढायचं आणि कोणाला तरी गाडी शिपणी द्यायची, आणि जे काही त्यातून इन्कम ती एक लाईटली त्यांनी ते सपोर्ट केलेलं की बाकीच्या करतातच आहे तर तू पण घे म्हणून। तर मग मी ते काढलं आणि त्यात प्रशिक्षण दिलं की ट्रेनिंग दिलेली, एक 1.5 महिन्याची ट्रेनिंग होती, ऑटो वगैरे शिकवलेली। त्या दरम्यान एक इंटरेस्ट येऊन गेला की आपण करू शकतो काही गोष्टी, आणि मिस्टरांना पण ते वाटलं की आहे हिच्यात क्वालिटी, काही घाबरत वगैरे नाही। आणि खूप पटकन म्हणजे 10 दिवसात मोजून मी ऑटो शिकलेले। आणि त्याच्यानंतर मग ते म्हटलेले की ठीक आहे तू कर, कंटिन्यू करू शकतेस तू। तर मग मी कंटिन्यू केलं, 2 वर्ष मी ऑटो चालवली। ते ऑटोच्या ज्यावेळेस आम्ही लायसन घेतलं तेव्हाच मी 4 व्हीलरचंही लायसन काढलेलं, 3 व्हीलरचंही काढलेलं आणि 2 व्हीलरचंही काढलेलं। पण मग त्याच्यानंतर मग त्यांना असं वाटलं की ऑटोमध्ये कुणी, मी म्हणजे कुठेही गेलं की ते कट वगैरे मारायचे ऑटोवाले, व्यवस्थित गाडी ऑटोवाले खरंच चालवत नाही। मी 2 वर्ष चालवली आहे, त्यामुळे तो अनुभव मी सांगू शकते की पटकन बस असो ट्रक असो कोणाच्याही मध्ये ते पटकन गाडी टाकून जातात, येऊन जातात। बरोबर, तर ते खूप हे व्हायचं की यार कसं आपण मॅनेज करणार ह्या गोष्टी। तरी थोडंफार डिलीट ऑफ, इतके वर्ष पुरुषांचा व्यवसाय असं त्याच्यावरती एक ठप्पा मारलेलाच आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही उतरला, आणि ऑलरेडी आपला पुरुष प्रधान देश बरोबर म्हटलं राहायचं, आणि तिथं बायकांनी कुठं स्टँड घेण्याचा प्रयत्न केला की आधी त्यांना विरोध होतो की तुम्ही ह्या क्षेत्रात का, तुम्हाला काय गरज पडली, घरात भांडे कमी आहे का घासायला वगैरे। मग त्यांचे ते असे प्रश्न ऐकून असं वाटायचं की आपण काही चुकीचं तर नाही करत आहे ना। पण मग मिस्टर सपोर्टिंगला होते, खूप सपोर्ट केला त्यांनी की ते तुझ्या टफ, म्हणजे तुझ्या इतकं ते कष्ट करू शकत नाही म्हणून ते कुठेतरी तुला खालीपणा दाखवण्याचा प्रयत्न करतात, त्यामुळे तू काही घाबरू नको, तुला माहिती तू काही चुकीची वागत नाही, माझा पूर्णपणे तुझ्यावर विश्वास आहे, सपोर्ट आहे, त्यामुळे तू अजिबात टेन्शन घेऊ नको,
पुन्हा एक नव्याने सुरुवात कर. ते क्षेत्र सोडल्यानंतर टॅक्सी पण माझ्या मिस्टरांनी शिकवली. लग्नाआधी सायकल पण मला येत नव्हती आणि कधी माहितीही नव्हती. आई वडिलांची गरीब परिस्थिती होती, तर कधी सायकल वगैरे असे आई वडिलांनी कधी वाटलं नाही त्यांना की मुलांना सायकल घेऊन द्यावं की हे करावं, ते नाही, कधीच नाही. मग त्याच्यानंतर पण मग मिस्टरांनी सकाळी पहाटे 4 वाजता ते त्यांची भाजीची गाडी खाली करून यायचं. त्यांचा स्ट्रगल, अख्खी रात्र गाडी चालवून परत पहाटे यायचे, मला फोन करायचे. तो ऑलरेडी टॅक्सी होती आमच्या घरी, एक साईड व्यवसाय म्हणून आम्ही ठेवलेली. त्याच्यावर डेला वेगळा ड्रायव्हर, नाईटला वेगळा ड्रायव्हर, असं चालायचं आमचं. नंतर मग ते पहाटे आले की मला सांगायचे चल खाली ये घरून, आणि मी की घेऊन यायची माझी, आणि ते शिकवायचे मला सकाळी 4 वाजल्यापासून तर 6 वाजेपर्यंत. जोपर्यंत ट्रॉफिक नसायची तोपर्यंत त्यांनी एका महिन्यात मला ट्रेन केलं 4 व्हीलरला पण. आणि त्यानंतर मला कॉन्फिडन्स येऊन गेला की मी व्यवस्थित चालवते. स्टार्टिंगला भीती वाटलेली. पहिलीच बुकिंग मला आजही आठवतं, मी मुलुंड कॉलनीतून घेतलेली आणि CST ला ड्रॉप करायचं होतं. CST कुठे म्हणजे कॉलनी सुद्धा, मुलुंड मार्केट पण कुठे, आराठी रोड हा सुद्धा माहित नसलेली बाई CST ला कशी जाईल विचार करा तुम्ही. त्यावेळेस एक धाकधूक होती जीवात की भाई एवढ्या लांबची बुकिंग पडली, डायरेक्ट 30 किलोमीटर जायचंय मला, जिथं कधी आयुष्यात मी साधं 1 ते 1.5 किलोमीटर कधी मी प्रवास, वैशाली नगर ते स्टेशन हे ठीक आहे, हे एवढं माहिती होतं. हे 3 किलोमीटर माझी सीमाच तेवढी होती की या 3 किलोमीटरच्या बाहेर कधीच गेलेली, कधी आयुष्यात सुद्धा मला आठवत नाही की मी कधी CST वगैरे बघितलं असेल. त्याच्यानंतर मग ते CST ची बुकिंग पडलेली. 490 रुपयाची ती बुकिंग होती त्या टायमाला, 2016 मध्ये पहिली बुकिंग सगळ्यात आधी. आणि वॅगनरला त्यावेळेस चांगला रेट द्यायचे, कारण की ओला उबेर त्यावेळेस खूप चांगले रेट देत होते. म्हणजे त्या पण लेडीजच होत्या, त्या माझ्यापेक्षा जास्त त्या घाबरलेल्या होत्या. ही बाई कशी नेईल कशी नाही माहित नाही, आणि त्यांना बघून मी अजून घाबरलेले होते. पण खूप हिंमत केली. त्यांना मिस्टरांना फोन केला, त्यांनी थोडंसं मोटिवेट केलं, कॉन्फिडन्स दिला. काही काळजी करू नको, आपल्या कॉलनीतलेच असतील, त्यांना सांग, ओळख काढ, बोलण्यामध्ये तू थोडंसं गुंतवून ठेवलं की त्यांचं टेन्शन कमी होईल आणि तूही खूप कम्फर्टेबल जाशील. पहिली ट्रिप ती मी पूर्णपणे कम्प्लीट केली. मॅप असल्यामुळं माझ्या आयुष्यातला GPS हा असा भाग होता की 70% मी त्याच्यावर डिपेंड आहे. माहिती नंतर झाल्या बऱ्याचशा गोष्टी, पण खूप प्रमाणामध्ये नेव्हिगेशननी मला खूप साथ दिली, खूप सपोर्ट केला. की कोणती गोष्ट माहित नसली तर मी आधी सर्च करायचे, आधी तिथे बघायचे की किती लांब आहे, किती अंतर आहे, किती संकट येतील, काय येतील, रस्ता कसा आहे, किंवा ट्रॉफिक किती लागणार आहे. मिनिमम आपल्याला एवढं तो नॉलेज देतं ते. तर त्यामुळे ते खूप मला पहिली ट्रिप कम्प्लीट केल्यानंतर त्या मॅडमनी उतरल्यानंतर इतकं कौतुक केलं की त्याच्या कौतुकानंतर इतका उत्साह पण आला आणि तुम्हाला बरोबर की मी हे करू शकतो. हो, मला हे क्षेत्र सुद्धा चांगलं जमते. मग त्यानंतर 16, 17, 18, 19 नंतर मग लॉकडाऊन लागलं. 19-20 मध्ये लॉकडाऊन लागल्यानंतर मग असं झालं की अरे आता तर काहीच नाही, पर्यायच नाहीये, काही ऑप्शनच नाही आता आपल्याकडे. ओला उबेर बंद, ट्रेन बंद, सगळंच बंद होतं त्यावेळेस. मग मी एक टिकटॉक यूज करायचे तेव्हा. सोशल मीडियामध्ये पण त्यावेळेस बरेच वेळेस असं व्हायचं की लोक नावं ठेवायचे, हिला काही काम नसतं, ही नुसती उठली का मोबाईल घेते आणि व्हिडिओ शूट करत बसते. त्यावेळेस खूप असं, पहिले समाजाचा विचार असते एका स्त्रीला की तुम्ही आधी समाजाचा विचार करावा लागतो, त्यानंतर तिने स्वतःबद्दल ठरवावं करायचं की नाही. त्यानंतर घरच्यांचा, बरोबर, सास सासरे काय विचार करतील, आई वडील काय म्हणतील, भाऊ काय बोलेल, बहीण काय सांगेल, कोणीतरी येईल आणि ओरडेल, ही भीती नेहमी मनात असायची. पण एकमेव व्यक्ती असे होते मिस्टर, आईनी सुद्धा सांगितलेलं तिला काही शिकवायचं नाही, आमची मुलगी बाहेर गेलेली, आम्हाला खपणार नाही. अरे बापरे. म्हणजे असं म्हणतात की यशस्वी पुरुषा मागे एक स्त्री असते, तसं तुमच्या मागे तुमचे मिस्टर होते. हे म्हणायला काही चुकीचं ठरणार. हो, माझ्यासाठी माझे पती तरी देव माणूस आहे, त्यामुळे त्यांनी खूप सपोर्ट केलाय मला, खूप आयुष्यात प्रत्येक संकटात साथ दिली. बाहेर पडली स्त्री तरी तिला घर हे सांभाळावंच लागतं. मग त्यावेळी मुलं, कुटुंब, घर, संसार हे कसं मॅनेज केलं?
त्यावेळेस ऑटो होती तोपर्यंत तरी मुलांना घरात बंद वगैरे करून लॉक लावून जायचे अक्षरशः. अरे बाप. तर शेजारी पाजारी सुद्धा म्हणायची मारून टाकेल मुलं, हिला त्या मुलांमध्ये अजिबात तिचा जीव नाहीये. पण ते मला माहिती होतं की मला आयुष्यात काय करायचंय, त्यांच्या पुढच्या फ्युचरसाठी. म्हणजे लग्नाच्या आधी आई वडिलांनी फक्त बघितलं ते एवढंच, मुलगा कर्तृत्ववान आहे आणि तो व्यवस्थित सांभाळू शकतो. आणि पहिल्या लोकांचं एवढंच होतं की 2 टाइम खायला भेटलं बस झालं, स्त्रीला अजून हवंच काय, तिला कपडा लत्ता आणि दुसरं 2 टाइम तो पोटभर जेवू घालेल, एवढीच मेंटॅलिटी ग्रामीण भागातल्या लोकांची असायची. पैसा धन दौलत हे काही त्यांना असं नव्हतं की खूप करोडपती जावई वगैरे पाहायचा. त्यांचं एक नॉर्मल होतं की आपल्या नात्यातला हवा. आमच्या इकडे कसं आहे की पदराला पदर असावा, नात्यातला गोत्यातला असला की तो कसाही असत, कसा का असत नाही, मग त्याच्याकडे संसार करायचा, त्याच्या जवळच राहायचं, त्याच्या जवळच शेवटपर्यंत त्याच्या घरीच तुझा निभाव होणार आहे. ह्या सगळ्या विचारांमुळं मिस्टर होते, कॅपेबल होते, पण मग त्यांनी कधी बंधनं आणले नाही. का मी करतोय ना, मी घर सांभाळतोय, मी तुझ्या मुलांचं शिक्षण करतोय, सगळं मी करतोय, मग तू का घराबाहेर, हे विचार त्यांचे कधीच नव्हते. त्यांचं असं होतं ठीक आहे माझं मीठ तर तुझं पीठ, दोघांचं काही ना काही असलं तर आपला छान संसार होईल. आणि त्यांनी त्याच विचारांनी कुठंतरी मला परमिशन पण दिली. माझी तरी भीती असायची माझ्याकडनं नाही होणार आहे, ते म्हणायचे अरे तू नको इतका विचार करू, तूच करू शकतेस. एवढं मोटिवेट, एवढं पुश करायचे ते की त्या सगळ्या गोष्टी मी करू शकले. मग मुलांना हॉस्टेलला टाकण्याचं डिसिजन पण दोघांचंच होतं की त्यांच्या पुढच्या फ्युचरमुळं आणि आपल्या कामामध्ये पण नको अडथळा. तू बाहेर जाशील, आउट स्टेशनला जाशील, घरी कोणी राहणार नाही, मुलांकडे लक्ष द्यायला कोणी नसेल, त्यामुळे आम्ही मुलं बाहेर ठेवून मग मी माझा पुढचा प्रवास सगळ्या म्हणजे व्यवस्थित मॅनेज केला तुम्ही. मुलगी भावाकडे ठेवली, भावानी खूप सपोर्ट केला, आई वडिलांनी सपोर्ट केला नंतर की सगळ्यांनाच वाटलं की काहीतरी खूप चांगलं करते आमची मुलगी. कोरोनामध्ये जवळजवळ येणं जाणं बंद होतं, शेजाऱ्यांना सुद्धा आपण घरात घेत नव्हतो. अशा वेळी तुम्ही अनोळखी व्यक्तींसाठी उतरलात रस्त्यांवरती आणि त्यांना पोहोचवण्याचं, रुग्णालयात नेण्याचं काम केलं. हा विचार कसा आला मनात? हा विचार असा आलता कारण की त्यावेळेस सगळं ट्रेन बस सगळं बंद होतं आणि प्रत्येक वेळेस असं व्हायचं की कोणी ना कोणी न्यूजला काहीतरी यायचं की माझी मुलगी इकडे. मी एक फोन आला मला, मी तो रॅन्डमली व्हिडिओ टाकलेला आहे टिकटॉकला की कुणाला प्रवास करायचा असेल किंवा जायचं असेल तर मी सेफली तुम्हाला ड्रॉप करू शकते. आणि माझे ओळखीचेच होते, म्हणजे मी ओला उबेर चालवायची त्यावेळेस त्या क्लायंटला मी ड्रॉप केलेलं होतं. त्यांच्या लक्षात आलं की विद्या हे करू शकते बहुतेक. त्यांनी फोन केला आणि विचारलं मॅम तुम्ही अवेलेबल असाल तर प्लीज आम्हाला फक्त नगरपर्यंत ड्रॉप कराल का. मला माहिती होतं आणि त्यांची वाईफ प्रेग्नेंट होती, चेंबूरचे कस्टमर होते, त्या 7 महिन्याच्या प्रेग्नेंट होत्या. इथं त्यांचं नाव घेत नव्हते कारण की लिमिटेड टोकन सिस्टम त्यावेळेस चालायची. तर मग त्यांचं असं होतं की बाळातपणात इथं आम्ही दोघंच असतो, डिलिव्हरी तर पॉसिबल नाही आहे, तर प्लीज तुम्ही आम्हाला फक्त नगरपर्यंत ड्रॉप करा. तो माझ्या आयुष्यातला एक असा मुमेंट, टर्निंग पॉइंट होता की मी स्वतःहून म्हणतात ना आपलं पायावर धोंडा वगैरे पाडून घेणं, त्या टाईपमध्ये मला वाटलं की मी स्वतःहून ओढून घेतलंय का. तिला मॉमिटिंग खूप होत होती, उलट्या खूप होत होत्या, मॉमिटिंग. आणि त्याच्यानंतर आम्ही ज्यावेळेस प्रवास सुरू केला, मुंबईच्या बाहेर पडूस तर मला काही त्रास झाला नाही. म्हाळशी घाटात गेलो, तिथं गेल्यानंतर नेटवर्क नाही, काही ऑप्शन नाही कोणाशी कॉन्टॅक्ट करून मी चेकपोस्टला सांगू शकेल की मी हे फक्त जनसेवा करते म्हणून. मला एक कॉन्फिडन्स होता की रिस्क हे तर सगळं आहे आयुष्यात, कुठे ना कुठे रिस्क घेतलीच पाहिजे. तुम्ही हा विचार न करता मागचा पुढचा. ती समोरची एक लेडीज होती आणि तिच्या ह्या तरी काळात एक गाईच्या आणि बाईच्या त्या वेदना खूप असतात. मी एक बाई आहे, 2 मुलांची आई आहे, त्यामुळे त्या वेदना समजू शकत होती. त्यांची फर्स्ट टाइम होती. खूप रिक्वेस्ट केली, विद्याताई प्लीज आम्हाला फक्त नगरपर्यंत ड्रॉप करा. तिथून असं झालं की मी त्यांना पिकअप केलं, घाट ओलांडला आणि वरच्या चेकपोस्टला म्हणजे घाट पूर्ण क्रॉस केल्याच्या नंतर पहिल्या खालच्या घाटालाही काही प्रॉब्लेम नव्हता झाला. त्यांनी खूप माणुसकीच्या नात्याने त्यांनी सोडून दिलं. त्यांनाही सांगितलेलं की इथं मुंबईमध्ये त्यांचं बाळंतपण शक्य नाहीये, डॉक्टरने कॉम्प्लिकेटेड केस सांगितली म्हणून त्यांना त्यांच्या घरीच जाऊ द्या. त्यांनी सोडलं. पण वरचे जे पोलीस होते ते इतके ॲग्रेसिव्ह होते
त्यांनी सगळी माणुसकी सोडलेली होती. ते पण वैतागलेले लोक होते, त्यामुळं त्यांना असं होतं की यार कुठून आली काय आली, MH03 गाडी दिसते, मुंबईवरून आलेली आणि इथपर्यंत ही आली तर कशी. म्हणजे त्यांनाही प्रश्न पडलेला. तेव्हा ई पास वगैरे काही सिस्टम नव्हती, काही नव्हती, स्टार्टिंगच होतं ते. तर मग मी त्यावेळेस त्यांना पिकअप केलं, ड्रॉप करायला गेले, पण तिथं माझे कमीत कमी 2 तास त्या लोकांनी खाल्ले, नाही जाऊ दिलं मला. मी परत मागे आले. एक वॉटरफॉल आहे बघा, आणि तिथं एक मंदिर आहे छोटंसं. त्या मंदिराजवळ गाडी लावली, त्याच देवाला हात जोडले, आता तूच मार्ग दाखव म्हटलं देवा. मग तेवढ्यात एक पिकअपवाला आला आणि माझी गाडी बघून थांबला. तो मला टिकटॉकला फॉलो करायचा. अच्छा. त्यांनी सांगितलं विद्याताई येत ना तुम्ही, म्हटलं हो. मग त्यांनी त्यांची सांगितलं की विद्याताई माझी टमाट्यावर गाडी चालते आणि भाजीपाला हा अति आवश्यक सेवामध्ये यायचा, त्यामुळे पिकअप वगैरे चालू होत्या. मी त्या दादांना रिक्वेस्ट केली, दादा तुम्ही प्लीज मला फक्त त्यांना नगरपर्यंत ड्रॉप करायचंय, तुम्ही सोडाल का. मी सोडतोच म्हणे, पण तुम्ही पण चला. त्यांनी मग त्या दोघं नवरा बायकोंना आम्ही कॅरेट सगळे खाली घेतले, त्याच्या आतमध्ये त्यांना दोघांना बसवलं, बाहेरून कॅरेट लावले म्हणजे दिसता कामा नाही, तेवढ्या फेससाठी फक्त. तिथेच मी गाडी लावली त्या घाटामध्ये. माझी गाडी लावल्यानंतर मी त्यांना पिकअपमध्ये घेऊन गेले. आळे फाट्याच्या जवळपास ते गाव होतं आणि तिथे त्यांना ड्रॉप करायचं होतं मला. तिथे ड्रॉप केलंय. त्या दादांनी घरी नेलं, जेव खाऊ घातलं. त्यांच्या आईनी सुद्धा ओटी वगैरे भरून मला परत त्यांनी आणून सोडलं. म्हणजे अक्षरशः देव माणूस भेटला होता तुम्हाला. त्याच्यानंतर पुन्हा कधी त्या दादाशी कॉन्टॅक्ट झाला नाही, तो मोबाईल हरवला वगैरे. आणि असा तो एक टर्निंग पॉइंट होता की मी खूप संकटातून, पण जिथे काही ऑप्शन नाही, आता माझे 4 दरवाजे बंद आहेत, सगळे दारं बंद झाल्यानंतर पण देव एक काहीतरी क्लू देतो. आणि मी तर तिथं हारले होते, अक्षरशः ती तर रडतच होती, पण मी सुद्धा इतकी रडले त्यावेळेस की का माझ्यासोबत हे होतंय. खूप संकटातून मी सगळ्या गोष्टी एक मार्ग काढत गेले प्रत्येक वेळेस, की काही ना काही देव मार्ग दाखवणार आहे. फक्त आपल्याला तो ओळखायची तेवढी गरज असते. हो, ओळखायची आणि देव संधी देतो तुम्हाला. तुम्ही आता म्हणालात की एवढ्या लांब तुम्ही त्यांना घेऊन गेलात, संसर्गाची भीती नाही वाटली तुम्हाला? कारण त्यावेळी कोणालाच आपण टच करत नव्हतो, अंतर पण राखत होतो प्रत्येकापासून. तर त्यावेळेस असं होतं की मी सकाळीच 2 बॉटल मिस्टर गरम पाणी करून द्यायचे की तू जायच्या आधी तुझी पण काळजी तितकीच घे, की बाबा तुझ्यावरच आपला सगळा संसार उभा आहे. दोघंही असलो तर आपले पुढचे फ्युचर, पुढचे मुलांचे भविष्य हे दोघांनाच सावरायचे. तर ते खूप काळजी घ्यायचे. मी घरी गेल्यानंतर पण मावशी आहेत घरात आमच्या, झुमरा मावशी म्हणून, त्या खूप काळजी घेतात. म्हणजे माझ्या आईच्या फ्रेंड आहेत त्या माझ्या जन्ममध्ये त्या आईपेक्षाही खूप जास्त जीव लावतात मला. त्या घरी जायच्या आधी मी त्यांना फोन केला की त्या गरम पाणी गिझर वगैरे ऑन करून ठेवायच्या. प्यायला पण आम्ही गरम पाणी घरी यूज करायचो. आल्यानंतर पण गाडी पण मी पूर्णपणे सॅनिटाईज करायचे. कस्टमर पण मी सांगायचे की तुम्ही पण असं काही इथे तिथे टच करू नका बाबांनो, आणि तुमच्या घरामध्ये जर कोणाला असेल तर मला आधी इन्फॉर्म करा, आपण तितकी प्रिपरेशन घेऊया. त्यामुळे ती काळजी नव्हती मला की मला जर कोरोना झाला आणि मला जर काही झालं तर मी नाही. एक देवानेच काहीतरी बुद्धी दिलेली की कुठंतरी समाजाला किंवा जे काही लोक आहेत समाजातले त्यांची तुला गरज, त्यांना तुझी गरज आहे, तुझ्या हातून हे कार्य घडलं पाहिजे. मुलांचा आणि मिस्टरांचा कसा सपोर्ट होता? म्हणजे तुम्ही म्हणाल आई बाबांना तुम्ही जेव्हा सांगितलं की आता मी मदतीचा हात देणार आहे, रुग्णांसाठी धावणार आहे, त्यांची काय रिॲक्शन होती ह्याच्यावरती? मी जसं ते कळालं की कोरोना स्टार्ट झालाय त्याच्या पहिलेच मुलं सुट्टीसाठी आईकडे गेलेले होते. मुलांचं तर काही लहान असल्यामुळे इतकं काही त्यांचं मत मॅटर करत नाही. आपल्यात असतं नाही, लहान आहे काय कळतं तुला, गप्प बस. मुलांचं मत मॅटर करत नाही. पण आईचं वडिलांचं असं होतं की बाई का तू जीवावर एवढी उधार झालीये, तुला तुझ्या नको तू स्वतःची काळजी करू, पण तुझी लेकरा बाळांची पाठी आहे, तू त्यांचा तर थोडा विचार करू शकते. तर थोडस त्यांची काळजी करू शकते की मी जर आज काही घडलं, कोणाला वाचवताना माझा जीव जर गेला, मला कोरोना झाला आणि मी मेले, म्हटलं आई ती काळजी करू नको. माझं नाही का कर्मांवर खूप विश्वास आहे आणि मिस्टरांचं पण. त्यांचं असं असतं की आपण जर चांगले कर्म केले ना तर आपलं नशीब तरी एका वेळेला साथ सोडेल, पण आपले कर्म साथ सोडणार नाही. तर प्लीज मी आईला रिक्वेस्ट केली की मी काही वाईट करत नाही, काही चुकीचं करत नाहीये, तर प्लीज मला थोडंसं तू वेळ दे. जर आलंच तसं काही संकट तर तो आहेच म्हटलं. मला लहानचं मोठं केलं म्हटल्यावर माझ्या मुलंही तू खूप चांगलं सांभाळशील म्हटलं, त्यात काही विषयच नाही.
पण एक आईचं प्रेम ते आईचं प्रेम असतं आणि खूप काळजी असायची तिला नेहमीच. अजून पण एक दिवसातून 10 फोन फक्त आईचे होतात. मिस्टर तरी मॅप मध्ये बघतात, जीपीएस मध्ये की कुठे काय. बरोबर, आई ती आई असते शेवटी, आई ती आई असते. त्यांचे तरी कमी फोन येतील मिस्टरांचे, पण आईचे खूप खूप कॉल असतात. त्यावेळी रिक्षात पण एक पॅसेंजर होता, असे नियम होते सरकारकडून. तर तुम्ही कशी खबरदारी घ्यायची, म्हणजे तेव्हा जर एखादा कॉल आला पॅसेंजरचा तर रुटीन कसं असायचं तुमचं? ते एका फॅमिलीतले असायचे, ते एका घरातले असायचे, म्हणून त्यांना एवढं सांगायचे सॅनिटाईज तुम्ही 1-2-3 मिनिटांनी करत जा. त्यानंतर आपण मास्क लावतोय तो मास्क लावा आणि घेणाऱ्या पाण्याच्या सगळ्या बॉटल गरम पाण्याच्या असू द्या. जरी प्रवासामध्ये तुम्हाला सर्दी खोकला काही वाटलं, मी झेंडूबाम ठेवलेत गाडीमध्ये, पेन किलर वगैरे सगळं ठेवायचं. फर्स्ट एड घेऊनच फिरत होतात तुम्ही? हा, सगळं मेडिसिन की फर्स्ट मेडिसिन. तरी जर वाटलंच गाडीमध्ये कोणाला काही होतंय, तिथल्या तिथं त्यांचा आपण काहीतरी ऑप्शन करू शकतो. पण तो प्रवासच मी असे करायचे ना की एकदम झटपट, म्हणजे पटपट पटपट लवकर, जेवढं लवकर सोडता येईल, नॉनस्टॉप. अक्षरशः बिस्किटची पॅकेट वगैरे भुका जरी लागला ना, तुम्ही बाबांना गाडीत खा, पण गाडी कुठं थांबणार नाही. मी पेट्रोलवर गाडी चालवली, कधी त्यावेळेस सीएनजी असंही भेटत नव्हता, तसंही भेटत नव्हता, टोल नाके लागत नव्हते. त्यामुळे ते एक माझ्यासाठी प्लस पॉइंट होता की मी कुठेच थांबत नव्हते. अजून एखादा अविस्मरणीय असा अनुभव आहे का पॅसेंजरचा त्यावेळी आलेला तुम्हाला? हा, त्यावेळेस एक मी तेच नगरहून बुकिंग सोडली आणि मी नाशिक नगरला पोहोचलेच होते आणि त्यांनी मला आदल्या रात्री फोन केलेला. त्या मॅडम होत्या, गुजराती काय कोणता होता माहित नाही, पण त्यांचं असं होतं की विद्याताई, माझे मिस्टर मला खूप मारतात आहे आणि मला माझ्या आईकडे जायचं, महालक्ष्मीला त्यांना ड्रॉप करायचं होतं. मला नाशिकच्या होत्या, नाशिक शिवाजीनगरहून मला त्यांना घ्यायचं होतं. तर त्यांचं असं होतं की मी माझे 2 पोरं आणि मी एक तर जीव देईल, नाही तर तुम्ही माझ्या आईकडे सोडा. अक्षरशः अशी वाक्य होती, म्हणजे धमकी दिली मला की जर तुम्ही आला नाही तर माझ्याकडे मरणाशिवाय पर्याय नाहीये. तेवढ्या रात्री तर बस स्टॉपला जाऊन थांबलेला की तिथं कुणीच नव्हतं, बस वगैरे कुणीच नव्हतं आणि अशा ठिकाणी त्या जाऊन स्वतःला सेव्ह करण्याचा प्रयत्न करत होत्या. तेवढ्या रात्रीचे 1:30 वाजता मी त्यांना पिकअप केलेलं. त्यांना सांगितलं, ताई प्लीज हिंमत हारू नका, माझ्यावर ब्लेम येईल असं काही करू नका, कारण की शेवटचा कॉल माझा आहे म्हटलं. आता ते एक डोक्याला टेन्शन की जर झालं तिने काही केलं, हा शेवटचा कॉल का केला कशासाठी. मग त्यांना म्हटलं नका मामा असं काही करू, मी येते म्हटलं पिक करायला. मग ती म्हटली पेमेंटचं टेन्शन घेऊ नका, माझी मम्मी पेट्रोल पुरते पैसे देईन तुम्हाला. मग मी त्यांच्या मम्मी संग आधी बोलले, नक्की खरं आहे खोटं आहे काही कळायला मार्ग नव्हतं ना, की मी त्यांना म्हटलं मी त्यांना आणते, पण खरंच त्यांची पती त्यांना त्रास देत आहे का. त्या म्हणता अहो ते चौकीत पण गेली, पोलीस स्टेशन मध्ये जाऊन सुद्धा तिला काही मदतीचा हात मिळाला नाहीये. त्यावेळेस कोणतेच पोलीस रिक्स घेत नव्हते, फॅमिली मॅटर मध्ये नव्हते पडत कोणी. मग त्यावेळेस म्हटलं ठीक आहे मॅम, म्हणे विद्याताई खरंच खूप उपकार होतील, माझी मुलगी आणि नातवंडांना जर तुम्ही आमच्या घरी आणून सोडलं तर आम्ही तुमचे उपकार विसरणार नाही, म्हणे प्लीज आम्हाला तुम्ही तेवढी मदत करा. त्यांना घेतलं आणि मग त्यांच्या आजीकडे ड्रॉप केलं. भविष्यात म्हणजे देव ना करू अशी परिस्थिती येऊ नये, पण भविष्यात जर असं एखादं संकट आलं तर तुम्ही खरंच विचार न करता मी ऑब्व्हियसली पुन्हा एकदा मी माझ्या तयारीने आणि जेवढे पण माझे ओळखीचे लोक आहेत, जेवढे पण, आता जर माझी गाडी कमी पडली तर मी बाकीच्यांनाही सांगेल की इतका विचार स्वतः सेल्फिश न होता कुठेतरी आपल्यालाही समाजाचं देणं आहे, तो एक विचार करताच आपण कुठे ना कुठे ते डिसिजन घेतले पाहिजे. आणि खरंच करोनाच्या काळात माझे ड्रायव्हर भाऊ असो बहिणी असो सगळ्यांनी खूप मदत केली. एवढे की ते स्टार्टिंगला नव्हते जात, पण ई पास निघाल्यानंतर प्रत्येकाने खूप मदत केली. प्रत्येक ड्रायव्हरनी खूप सपोर्ट केलाय समाजासाठी. आपण बघतोय की ऑटो चालकांकडून पहिल्यांदा महिलांना त्रास झाला, तुम्ही मगाशी सांगितलं तुमचा अनुभव. तर इतके वर्ष तुम्ही टॅक्सी चालवताय, तर समाजाचा दृष्टिकोन कसा वाटला तुम्हाला तुमच्याकडे बघण्यात? हो, ज्यावेळेस मी टॅक्सी मध्ये पण आले ना, त्यावेळेस ओला उबर ते एक म्हणतो ना आपण स्वतंत्र आपलं एक ऍप आहे, ऑन केलं तर ड्युटी ऑन, ऑफ केलं तर ड्युटी ऑफ. पण त्यानंतर मी ती ओला उबर सोडल्यानंतर जे वेंडरची बुकिंग असते, जे आमच्या ग्रुपमध्ये बुकिंग येतात, तिथं हा माझ्यासाठी प्रश्न खूप कॉमन होता, लेडीज आहे नको, आम्हाला लेडीज ड्रायव्हर नको. म्हणजे जिथं आपण म्हणतोय की स्त्रिया सेफ नाहीये, जिथे आपण बघतो की बलात्कार वगैरे ज्या छेडछाडीचा ज्या विषय असतो
की जिथं महिला सेफ नाही आणि त्याच क्षेत्रात महिलांना तुम्ही काम करू देत नाहीये म्हटल्यानंतर ते खूप एक माझ्यासाठी हे होतं की का बरोबर महिला सेफ नाहीये. ते माझ्यावर पण लागू होतं की हा 4-5 लोक बसले तर मी काय करेन, पण मला माहिती की मी समोरच्या व्यक्तीचा जीव माझ्या पायांच्या ब्रेकमध्ये मला जर त्यांनी काही छेडछाड केली, अरे मी ज्या स्पीडनं चालेल ते माझ्यावर आहे ना, की समोरचा विचार करेलच की आपण हिला त्रास दिल्यावर ही आपल्याला सोडेल का तसंच. तर हा प्रश्न नेहमीच असायचा की आम्हाला लेडीज कॅब ड्रायव्हर नको, की बायका व्यवस्थित गाडी चालवत नाही, कुठेही जाऊन ठोकून देतात. त्यांना ते काही ठरलेली वाक्य आहेत ही ड्रायव्हिंग बाबत महिलांच्या, की त्यांना ड्रायव्हिंग येत नाही. ऍक्टिव्हा चालवणाऱ्या बाईला फक्त काय म्हटलं जातं, ही पप्पाची परी बाजूनी चलीच्या. कारण की तिचं ते किलोमीटर किती होतं मोजून जेमतेम ती महिन्यामध्ये फक्त आणि फक्त 4-5-6 किलोमीटर घर ते ऑफिस, ऑफिस ते घर, लयत मार्केट, त्याच्यानंतर तिची सीमा काय ते मर्यादित आहे. माझं तसं नव्हतं. मी एका दिवसात कमीत कमी 600 ते 700 किलोमीटर चालते. माझा अनुभव जास्त आहे, माझी रनिंग जास्त आहे, त्यामुळे एक चांगल्यातला चांगला ड्रायव्हर, आज जर एखादा 20-25 वर्षाचा एक ड्रायव्हर, हेवी ड्रायव्हर जे आपण म्हणतो, ते जर माझ्या कॉम्पिटिशन मध्ये तुम्ही सांगितलं की विद्याताई एवढ्या वेळात तुम्हाला पोहोचायचंय आणि ते पण तुमच्या कॉम्पिटिशन मध्ये आहेत, तर मी 100% खूप कॉन्फिडन्सली तुम्हाला सांगेन की मी तिथे मागं सरणार नाही. त्यांच्या आधी मी तुम्हाला तो टायमिंग तो सगळं कव्हर करून दाखवू शकते, कारण की एक्सपिरियन्स तेवढा घेतलाय मी. आता समाजामध्ये वावरताना बायकांना खूप कमी लेखलं जातं आणि प्रत्येक वेळेसच असं होतं की तुम्ही एक स्त्री आहे, ए बाई आहे ती, जाऊ दे आधी तिला. हे मला नेहमी ऐकायला भेटतं. अरे लेडीज आहे तू थांब, ती तुला, तू ब्रेक घे पण तिला जाऊ दे. पण बऱ्याच वेळेस माझ्या जेवढे पण ड्रायव्हर भाऊ आहेत ते नाही, हेवी ड्रायव्हर आहे भाई, आपल्यापेक्षा चांगली गाडी चालवते ती, स्वतः ते अनुभव सांगतात. आणि माझं इन्स्टा पेज आहे विद्या अनिल शेळके 09 म्हणून, तर मग त्याच्यात पण विद्या शेळके, मिस्टरांचं नाव चुकून आलं, त्याच्यात पण ते काय होतं की कस्टमर फीडबॅक देतात तिथेही मध्ये, मग आम्ही गाड्या चालवत नाही का, मग आम्हाला गाड्या चालवता येत नाही का, ती एकटीच गाडी चालवते का, ह्या पण अशा पण कमेंट येतात. त्यावेळेस असं वाटतं की करावं तरी काय स्त्रीने बरोबर कोणत्या क्षेत्रात जाऊन स्वतःला प्रूव्ह केलं पाहिजे. तर हा खूप मोठा प्रश्न आहे की पुरुष प्रधान देशामध्ये तुम्ही स्वतःला प्रूव्ह करणं हे खूप अवघड आहे. महिला पॅसेंजरचा अनुभव कसा होता? म्हणजे आपण अनेकदा ऐकतो की कॅबचे अशा केसेस पण झाल्यात मुलींच्या बाबतीत, महिलांच्या बाबतीत रात्रीचं ट्रॅव्हल करताना. तर महिला पॅसेंजरचा अनुभव कसा आहे तुमच्यासोबत ट्रॅव्हल करताना? माझ्यासोबत लॉंग रूटला जितक्या पण महिला आतापर्यंत ट्रॅव्हल केलेल्या आहेत त्यांनी, त्या नेहमी एकच गोष्ट सांगतात की विद्याताई तुमच्या सारखा कम्फर्ट. आत्ताच मागे मी एक 70-75 वर्षाच्या आजी आहेत, संभाजीनगरला ड्रॉप करायचं होतं त्यांना, चेंबूरवरून घेतलं, ठाण्याला आलो, त्यांच्या बहिणीचा काहीतरी कार्यक्रम होता बर्थडेचा, तो सेलिब्रेट केला आणि नंतर आम्ही संभाजीनगरला निघालो. त्या आजीनी सांगितलं मला मुलगी नाहीये, पण मला तुझ्या रूपामध्ये असं काही या 6-5-6 तासाच्या प्रवासात असं वाटलं की खरंच एक देवाने मला मुलगी दिली पाहिजे होती आणि तिने तुझ्या इतकी काळजी माझी नक्की घेतली असते. म्हणजे एक आपुलकीचं नातं बनून जातं. कस्टमर तो बॉन्ड आहे ना, तो खूप गरजेचा आहे. एक क्लायंट मध्ये आणि एक याच्यामध्ये तो एक खूप छान बॉन्ड बनून जातो की खूप लोक आवर्जून सांगतात की विद्याताई नेक्स्ट टाइम आम्ही फक्त तुम्हाला बोलवणार आहे. खूप छान ड्रायव्हिंग. तुमचे कस्टमर ठरलेले असतील अशा महिला वगैरे ज्या स्वतःहूनच तुम्हाला फोन करत असतील आणि तुम्हीच पाहिजे ना. अक्षरशः काही लोक तर फोन करून सांगतात ज्या दिवशी तुमची गाडी अवेलेबल असेल त्या दिवशी आम्ही फ्लाईट बुक करू. म्हणजे इतका त्यांचा विश्वास बसलेला आहे की आणि सेफ पण वाटत असेल त्यांना. त्याशिवाय कमी रेटमध्ये चांगली क्वालिटी आणि चांगला प्रवास कोणाला नको असतो. की आता मी बघते ना आमच्या क्षेत्रामध्ये ओला उबेर मध्ये ड्रायव्हर डायरेक्ट ते एसी ऑन करून देते. एवढा तापमान आहे मुंबईचं आणि त्याच्यामध्ये तुम्ही एसी ऑन करून का नाही, ते काय क्लायंट पण चिडचिड करणार तुमच्यावर, का नाही तुमचे जे पॅसेंजर आहेत ते पण ओरडतील. तर मला तरी माझे जेवढे पण ड्रायव्हर लोक आहे, ओला उबेरवाले असो कोणी असो, किती जाणार आहे सीएनजी जाऊन सर्व्हिस चांगली दिली त्याच्यानंतर क्लायंट स्वतःहून फोन करतात की बाबा आम्हाला दुसरी गाडीच नकोय, तुम्हीच या. तुमचा ड्रायव्हरचा स्वभाव खूप प्रेमळ, तुम्ही किती मला लेट जर झालं ना एखाद्या कस्टमरला पिक करायला
मी फक्त हसते, सॉरी मॅम, एवढंच बोलते. मी जास्त डोकंच लावत नाही की तुम्ही आम्हाला ज्यावेळेस 2-2 तास वाट बघायला लावतात त्यावेळेस असं काढते. त्यांना त्रास होईल किंवा त्यांना आपल्या शब्दांनी दुखावलं जाईल असं कधी वागत नाही. आणि मग मला अजून एक प्रश्न विचारायचा तुम्हाला, जेव्हा 4 पुरुष असतात, कस्टमर असतात सोबत, ज्यांना तुम्हाला घेऊन जायचंय, तेव्हा तुम्हाला कसं फील होतं? तुम्ही कसं स्वतःची सुरक्षितता? ते असं होतं की ज्यावेळेस मी हे माहीत राहत नाही, फॅमिली आहे, सिंगल पॅसेंजर आहे किंवा एवढंच आहे की आपली 6 सीटर कार आहे आणि सीट किती आहेत ते आपल्याला कोणीच सांगत नाही, वेंडर पण सांगत नाही आणि कस्टमर पण बोलत नाही की आमचं एवढं लगेज आहे आणि आम्ही एवढे लोक आहेत म्हणून. कारण की त्यावेळेस असं राहतं की तुम्ही पॉइंटला गेलात, पिकअपला गेलात, पिकअप पॉइंटला पोहोचल्यानंतरच तुम्हाला कळतं की किती लोक आहेत आणि किती लोक जाणार आहेत. तर त्यावेळेस ते बसल्यानंतर पण गेल्या गेल्या असं रिएक्शन असतं, अरे ही बाई आहे. पहिलीच रिएक्शन ही, अरे ही बाई आहे, ही कशी नाही. आधी माझ्या सगळ्या कस्टमर स्वतः सांगतील, माझे व्हिडिओज पण असतात तर ते पण त्याच्यामध्ये पण सांगतात की आम्ही आधी खूप घाबरलेलो होतो आणि त्यानंतर आम्हाला असं होतं की ही बाई आणि ही कशी नेईल, ते मला त्रास देतील किंवा नाही देतील तो एक खूप वेगळा भाग झाला. पण अजूनपर्यंत गेल्या 10 वर्ष झाले मला या क्षेत्रात, असा अजिबात मला कधीच अनुभव आला नाही. खूप प्रोफेशनल लोक असतात. कॅब बुक करणारे मुळात कुणीतरी जाणून बुजून एखाद्याला त्रास द्यायचा आहे. त्यांना फोकस काय असतो, मेंटॅलिटी काय असते की मला मुंबईतून जायचं आहे, जे काही माझं डेस्टिनेशन असेल तिथे जायचं असल्यामुळे मग त्यांचं एक फोकस असतो ठरलेला की मला प्रवास करायचा आहे. मग त्यांना कधी कधी माहित असतं लेडीज ड्रायव्हर आहे, कधी कधी माहित नसतं लेडीज ड्रायव्हर नाहीये, म्हणून त्यांना असं वाटतं की कोणीतरी भैया वगैरे येईल आणि तो घेऊन जाईल. एकदा पुरुष हा डोक्यात असतो की ड्रायव्हर म्हटलं का पुरुष, हे ठरलेलं समीकरण आहे. तर माझ्या बाबतीत तसं नाही होत. अरे लेडीज आहे. पहिले माझ्या कस्टमरचे तोंड खूप मोठे होतात, अरे शॉकिंग असतात, त्यांचे फेस बघणं ना ते इतकं हे असतं की अरे बाई. गाडीत बसल्यावर त्यांचा दुसरा प्रश्न हा असतो, आपले की जाओगे. अरे म्हणजे ते मला असं विचारतात, तुम्ही घेऊन जाणार आहे आम्हाला इतक्या लांब? म्हटलं हो मॅम, ऑप्शन नाही आता तुमच्या. त्यांनाही मी खूप प्रेमाने सांगते की मॅम माझा एक्सपिरियन्स खूप चांगला आहे आणि त्यामुळे तुमचा प्रवास खूप छान होणार आहे. तुम्हाला कुठेही ब्रेक घ्यायचं असलं तुम्ही मला सांगा. त्यांना त्या रस्त्याच्या प्रवासातली मी माहिती देते. किंवा आपण मुंबई सोडल्यानंतर जर समृद्धीला लागलो तर आपल्याला 2 तास तरी काही मिळणार नाहीये. त्याच्या आधी तुम्हाला चहा नाश्ता, मला CNG वगैरे जे काही मला फील करायचं ते मी करून घेते. त्यांनाही ती आयडिया देते, म्हणजे मेंटली ते पण तितके प्रिपेअर राहिले पाहिजे. वॉशरूम भेटत नाही, त्यांची पण मी तितकीच काळजी घेते जेवढी स्वतःच्या गाडीची घेते. त्यानंतर मग मला नाही वाटत की ह्या मेंटॅलिटी सोबत कोणाला तरी वाटेल की आता ही स्त्री आहे आणि हिच्यावर आपण काहीतरी जबरदस्ती करू किंवा हिला त्रास देऊ. आणि असे विचारांचे लोक भेटले पण भविष्यात तर तुम्हाला तुमच्या माहितीसाठी सांगते मी, त्यांचा जीव खरंच माझ्या हातात असतो. बरोबर. की जर तुम्ही मला काही हार्मफुल करण्याचा प्रयत्न केला तर मग आम्ही काही तुम्हाला सोडणार नाहीये. मी मरेल, तुम्हाला घेऊन मरेल. मी काही तुम्हाला सोडणार नाहीये. मग तसंच की एक स्त्री म्हटल्यानंतर ती आदिशक्ती म्हटलं जातं आपण. तिच्यामध्ये एका वेळेला 10 कामं करण्याची शक्ती असते. त्यामुळे मी माझी सेफ्टी पण खूप ठेवते. पेपर स्प्रे वगैरे. जशी ती शांत असते तशी ती रणरागिणी सुद्धा बनू शकते. हो, खूप कॉन्फिडन्सली मी सांगते की ज्यावेळेस आम्ही खूप प्रेमळ आणि खूप एक म्हणतो ना एक स्त्री म्हणून आमच्याकडे पाहिलं जातं की अरे खूप नाजूक आहे, खूपच कोमल आहे, पण आम्ही तितक्याच हाड पण आहोत आणि तितक्याच रागट पण आहोत. तितक्याच ते नारळासारखं बाहेरून कडक आणि आतून नरम असाही स्वभाव आहे आमच्यात. खूप काही लोकांनी पण म्हटलंय की खूप 36 गुण असतात बायकांमध्ये. खूप नखरे असतात. तर नाही, आमच्याकडे क्वालिटी जितकी आहेत आम्ही स्वतःला पण तितकं सेफ करू शकतो. त्यामुळे मला नाही वाटत की कधी कोणताही पुरुष, माझ्या बाबतीत तरी कधी काही
प्लॅनिंग करून म्हणा, काही म्हणा, जर त्यांनी मला त्रास देण्याचा प्रयत्न केला, 100% त्याच्या छातडावर बसण्याची क्षमता आहे माझ्या. सर्वात शेवटी मॅम, या क्षेत्रात येऊ येणाऱ्या महिलांना तुम्ही काय सांगता? पहिली गोष्ट तर आपल्या महिला ज्या आहेत ना, ज्या एक हाऊसवाईफ आहेत, त्यांना असं वाटतं की ह्या चौकटीत, या चार भिंतीच्या आतच माझा सगळा संसार आहे. पण नाही, तुम्ही जोपर्यंत स्वतः एक म्हणतो ना आपण, एक कमवणारी स्त्री आणि एक हाऊसवाईफ जी गृहिणी म्हणून खूप चांगली असते, तरी सुद्धा तिचं मोल तिच्या घरातल्यांना सुद्धा नसतं, तर बाहेरचे कधी करणार. ही एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या की ज्यावेळेस तुम्ही बाहेर पडता आणि ज्यावेळेस 2 पैसे येतात, त्यावेळेस तुम्हाला ते एक अधिकार येतो की मी माझ्यासाठी किंवा माझ्या मुलांसाठी किंवा माझ्या फॅमिलीसाठी किंवा माझ्या घरातल्या वस्तूंसाठी ती एक हक्काने इन्व्हेस्टमेंट करू शकते. मी माझ्या स्वतःसाठी एखादी साडी घेऊ शकते, माझ्या घरातलं एखादा डिशवॉशर खराब झालं तो हक्काने घेऊ शकते, काहीही म्हणा तुम्ही. ते सगळ्या गोष्टी खूप हक्काने, खूप डिसिजन घेऊन, इथे आहो हे नाहीये घरात, आहो ते नाहीये घरात, आहो हे याच्याला पैसे द्या, आहो त्याला पैसे द्या, आहो पार्लरला पैसे, ह्या सगळे म्हणतो ना आपण कारण देऊच तर तुम्ही घरातून करा. कारण की आता माझ्या क्षेत्रामध्ये पण खूप साऱ्या महिला आहेत ज्या ट्रॅव्हल्सच्या, टूर्स अँड ट्रॅव्हल्समध्ये स्वतः बुकिंग घेतात आणि ग्रुपला टाकतात. तुम्ही तो एक क्लायंट म्हणून व्यवसाय करू शकतात, एक ब्रोकर म्हणून व्यवसाय करू शकतात, स्वतः ग्राउंड लेवलला उतरून तोही खूप छान व्यवसाय. अजिबात कोणाचीही भीती न बाळगता मी माझ्या सगळ्याच गृहिणींना तरी रिक्वेस्ट करेन, महिलांना ज्यांच्यात कॉन्फिडन्स आहे, ज्यांना वाटतं माझ्यात गट्स आहे आणि मी हे करू शकते, प्लीज प्रयत्न करा. माझी जर काही मदत लागली तुम्हाला तर नक्कीच कधीही एनी टाइम मी तुमच्यासाठी हजर असेल. खरंच खूप छान वाटलं मॅम, तुमचा गृहिणी, त्याच्यानंतर रिक्षा चालक आणि आता कॅब ड्रायव्हर म्हणून प्रवास खूपच छान आहे. एखाद्या स्त्रीने जर ठरवलं तर ती काहीही करू शकते. याचं उत्तम उदाहरण म्हणजे या विद्या शेळके मॅडम आहेत. आज ते आपल्यासोबत आलेले आणि त्यांचा अविस्मरणीय असा अनुभव त्यांनी आपल्यासोबत शेअर केला. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आणि मुलाखत कशी वाटली, याशिवाय तुम्हाला आणखी कोणत्या विषयावरती मुलाखती पाहायला आवडतील हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू, धन्यवाद.